गरमीमुळे किचनमध्ये जास्त वेळ उभं टाकायची इच्छा नसेल आणि मुलांचा टिफिन किंवा सकाळचा नाश्ता जर बनवायचा असेल तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनून तयार होणारा तांदळाचं पीठ आणि बेसन पिठाचा हा पदार्थ नक्की ट्राय करा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता त्याचमध्ये मी 1 चमचा बेसन पीठ टाकले, 2 चमचे बारीक रवा टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. सोबतच मी यामध्ये 2 चमचे दही टाकते आहे. 2 चमचे दही टाकलेलं आहे. दही हे जे आहे ते घरी बनवलेलं आहे आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं, पण त्याआधी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं. जितकं आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी मी इथं घेतलेलं आहे. पूर्ण 1 वाटी पाणी मी यामध्ये टाकले. लागेल तसं पाण्याचं तुम्ही वापरू शकता. तर कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे पाहिजे आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आहे. जर तुम्हाला तुमचं मिश्रण जास्त पातळ वाटलं तर तुम्ही यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकून कन्सिस्टन्सी व्यवस्थित करू शकता आणि जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता या मिश्रणामध्ये मी खाण्याचा सोडा टाकते अगदी चिमूटभर आणि याला छान फेटून घ्यायचं आहे. आपण हा इन्स्टंट नाश्ता बनवतो आहोत तर ह्यामुळे पीठ जे आहे ते छान हलकं होतं. त्यामुळे एकाच डायरेक्शनला व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. आता आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचा डोसा. बनवायला अगदी सोप्पा आहे. तर इकडं तवा गरम करून घेतला आहे. त्या तव्याला मी थोडंसं तेल लावून घेते आहे आणि टिश्यू पेपरनी व्यवस्थित असं पुसून घेणार आहे. आता तव्याचं टेम्परेचर थोडंसं मॅनेज व्हावं म्हणून पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. परत एकदा व्यवस्थित पुसायचं आहे आणि जे आपलं बॅटर आहे ते आपल्याला यावर पसरवून घ्यायचं आहे. आता डोसा पातळ जाड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे मी 1.5 पळी पीठ घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं पसरवून घेणार आहे. बघू शकता किती मस्त आपला डोसा जो आहे तो पसरतो आहे आणि खूप छान आपला डोसा बनून तयार होणार आहे. साईडनी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि गॅस जो आहे तो कमी करायचा आहे. कमी गॅसवरच आपल्याला हा डोसा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकताय आपोआप डोसा जो आहे तो तव्याचा सुटलेला आहे आणि त्याला आता व्यवस्थित असं दुसऱ्या साईडनीही आपण भाजून घेऊया. दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघा किती मस्त आपला हा डोसा बनून तयार झाला आहे. छान जाळीही पडलेली आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकताय किती मस्त टेक्स्चर आहे. अगदी 5 मिनिटामध्ये बनून तयार होणार आहे. तुम्हाला लक्षातही येणार नाही की हा इन्स्टंट डोसा आहे म्हणून. सेम पद्धतीने आपण अजून एक डोसा करून घेऊया. तर दुसराही डोसा मी छान असा पसरवून घेतला आहे आणि त्याला पण आपण दोन्ही साईडनी छान असं भाजून घेऊया. याच्या पण कडा छान व्यवस्थित सुटलेल्या आहेत. त्याला पण आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनही भाजून घेऊया. हा डोसा तुम्ही कुठल्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत खाऊ शकता. तर दुसराही डोसा आपला तयार आहे. त्याला पण मी काढून घेते. बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि किती मस्त आपले डोसे झालेले आहेत. अगदी सॉफ्ट डोसे बनून तयार होतात. तुम्ही बघू शकताय टेक्स्चर अगदी सॉफ्ट आपला हा डोसा बनून तयार झालेला आहे. तर नक्की एक वेळेस अशा प्रकारे बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाचा हा डोसा करून बघा. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी इथे चटणी बनवलेली आहे. तुम्ही बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत हा खाऊ शकता. खूप मस्त आपला हा डोसा बनून तयार होतो. एक वेळेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.